कृतज्ञता व्यक्त करताय. आणि त्यानुसार नमस्कार. मी कृतज्ञता पत्र वाचते. प्रिय आदरणीय प्रतिपादक, मार्गदर्शक, हितरक्षक, पूर्वध्यक्ष, मित्र, तत्वमित्र, आदर्श पाटील राखे यांनी आम्हाला ज्ञान, मूल्य, संस्कार, आरोग्य, कर्मविषयक जी अमूल्य जीवन शिकवणी दिली ती देण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले त्याबद्दल मी कृतज्ञता याच्यामध्ये बॅकग्राऊंडला सगळ्या मुलांची नावं आहेत की जेणेकरून सगळ्यांच्या प्रतिनिधी कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. सुटणार आहे परत वर्गात बसायची संधी मिळणार नाही आहे. त्यामुळे एक हमी सगळे विद्यार्थी शिक्षकांना देऊ आणि ती सुद्धा नाही बॉर्ड पेपरवर लिहून दिलेली आहे. ती आदित्य कावड्याने लिहून घेतोय. या ये दोघं तिघ जण या. सगळ्यांच्या वतीने बंगे सर करताय बॉर्डला आम्ही खाली तयार करणार इंग्लिश रोड पुणे इयत्ता 10वी 2023-24 विद्यार्थी सर्व राहणार पुणे. आमच्या पूर्ण हौश आवाजमध्ये समजून उमजून वर्ग शिक्षक श्री शैलेश बर्गे सर यांना लिहून देतो की मी माझे शिक्षण योग्यरित्या पूर्ण करेन. त्यात उज्ज्वल माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. तुमच्याप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योग्य व्यायाम व आहारावर लक्ष देईल. कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवस्थांना जवळपासही फिरकू देणार नाही. मी ज्याही क्षेत्रात कार्यरत असेल तेथे मी माझ्या काम व कर्तव्यात कसूर करणार नाही. आपण आम्हाला प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे मीही माझ्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त न्याय देईल. परिस्थिती कशीही असली तरी हार मानणार नाही. आपण व शाळेने कळत नकळत केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवी. आपली अथवा शाळेची मान खाली जाईल अशी कोणतीही कृती माझ्याकडून होणार नाही. माझे छोटे मोठे कोणत्याही कारणामुळे मी कोणतेही अयोग्य वर्तन मी करणार नाही. माझे छोटे मोठे प्रभावी क्षेत्र मी जास्तीत जास्त स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न करत राहील. शाळेच्या व तुमच्या ऋणातून उतराई होण्याचा मी यथाशक्ती प्रामाणिक प्रयत्न करीन. माझ्या अपत्यांना मी या शाळेत प्रवेश देऊन माझा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करीन. यापैकी एकाही बाबीचे उल्लंघन करणार नाही.
आपले विश्वासू सगळे मुलं मुली सगळ्यांनी सही केलेले आहे. आणि सरांचं तुमच्याकडे कसं ना कसं लक्ष राहणार आहे. समाज माध्यम इंटरनेट आहे आपल्याकडे, त्यामुळे लक्ष तुम्ही असं समजू नका की शाळा सुटल्यानंतर कोण बघायला येणार. हसते परत ते सगळ्यांची खाली खुशाली सगळी सरांना कळत राहणार. तर त्यामुळे याची एक कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. ते आपापल्या कपाटामध्ये लावून ठेवा. यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट की जी आजवर मला वाटत नाही कुठल्या शाळेने केली असेल. कसं असतं की भावना प्रत्येकाच्या मनात असतात, त्या कळत नाही. म्हणजे या दगडाखाली झरा आहे का लावा आहे ते आपल्याला वरून समजत नाही. बऱ्याच लोकांच्या इमेजेस ज्या असतात ते आणि प्रत्यक्ष व्यक्ती ही वेगळी असते. आणि त्याचा आणि कसं भावना ज्या असतात त्या आपण आपल्याकडे जनरली व्यक्त केल्या जात नाही. त्या व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून मी एक आव्हान केलं होतं मुलांना की ज्याही काही आठवणी आहेत आता हे तुमच्या आठवणीत सगळ्यात ताज्या आहेत. जसा जसा काळ जाईल तशा त्या आठवणी विरत जाणार, थोडंसं काहीतरी मोगम आठवत राहणार. तर त्या आठवणी तुम्ही दस्तबद्ध करा, लिहून ठेवा. म्हणजे मग ते तुम्हाला आयुष्यभर एक ऊर्जा देत राहील. आणि जेव्हा केव्हा तुम्ही ते पुस्तक किंवा तो लेख हातात जरी टाकला तरी तुम्ही एका क्षणात परत कितीही वयाचे असलात तरी परत न्यू इंग्लिश स्कूल टिळक या वर्षीच्या सभागृहामध्ये वर्गामध्ये जाऊन पोचाल. ही जादूची चावी आहे. तर तुम्ही जे वाटेल ते लिहा, काही हरकत नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला लेखनाचा निबंधाचा स्पर्धा किंवा मार्ग वगैरे काही नाहीये. फक्त तुमच्या भावना शब्दबद्ध करा. मला जेवढं अपेक्षा होती त्याच्यापेक्षा भरभरून लेख आले. एका लेखावर भरले नाही, 2, 3, 4 इतक्या पद्धतीने लेख आले. काहींनी कविता केल्या आणि या माणसाने या व्यक्तीने कविता केली असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. अशा लोकांनी पण कविता केलेल्या आहेत. त्यामुळे हे आणि ही एक पावती आहे सर की तुम्ही इतकी वर्ष जे काही काम करत आलाय ते तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की आम्ही एवढं करतोय पण जरा काय त्याचं फळ नाही होते, चीज नाही होते. कारण बरेच असतील पण ठीक आहे, गुणार्थाने त्याचं फळ चीज नसेल झालं किंवा जेवढा अपेक्षा आहे तेवढी नसेल झाली, पण त्याचा खूप फरक पडत असतो. बी तुम्ही पेरलेलं असतं ते कधी ना कधी कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारचं उगवत असतं, ते वाया कधीच जात नाही. आणि याची पुरेपूर खात्री तुम्हाला हा अंक वाचल्यानंतर पटेल. त्याचं एक पुस्तक काढलेलं आहे आणि विनंती फक्त एकच आहे की अख्खं पुस्तक एका रात्रीत वाचू नका. कसं होतं की रिपिटिशन हे झाल्यानंतर मग ते त्याचे जाणीवा उतरवत जातील. रोज एक वाचा. तुम्हाला आजपर्यंत जे काही केलेलं आहे आणि हे यांनी एकेकाच्या हातात द्या फक्त. एक गोष्ट झालेली आहे फक्त. कालचा शनिवार अनेक अर्थांनी काळा शनिवार झाला. एक म्हणजे ऑफिसच्या कामामध्ये लपून आपल्या अंकाचं काम करत होती. ती कधी म्हटले नाही की अरे किती दिवस अंक येत आहेत, लेख येत आहेत, मी काय करू, कसं करू. आणि शेवटी काही कारणाने तांत्रिक चुकीमुळे तो अंक आज पूर्ण झालेला नाहीये. आता एक प्रतिकात्मक आपण प्रकाशन करतोय. अंक 2 दिवसात 3 दिवसामध्ये आपल्या हातात पडेल. की जर एखादी मौल्यवान गोष्ट आहे तर ती एवढ्या सहजासहजी नाही म्हणत. हे ते दाखवून देतात की सहजासहजी होणारी गोष्ट नाहीये. पण जे काही हातात पडेल ती उत्सुकता तुम्हाला पण राहू दे. आता थोडासा मी अजून शकेल. प्रकाशन आम्ही काल सगळ्या मुलांचा मूड केलेला होता. मी म्हटलं बाबा जे होतं सांगण्यासाठी होतं काय वाईट होत नाही आणि त्याचे चांगले परिणाम पण मी सांगेन नंतर की याचे जे काय झालं त्याचं चांगलं काय झालं ते मी सांगेन, तो प्रश्न नाहीये. प्रकाशन करावं प्रत्येकाने.
ठेवायचं, अनावरण करावं. कळलं? असं अंकाचं नाव दिलं आपण. आता या अंकामध्ये जे काही झालेलं आहे, जे काही लिहिलेलं आहे तर त्याची अगदीच उत्सुकता पूर्ण मी टाळत नाही. मी वेताळला विनंती करतो की त्यांनी त्याच्या एका प्रातिनिधिक लेखाचं वाचन करावं. रोहन वेताळ हा अशी व्यक्ती आहे की या लेखाची मोहनी त्यांनी केलेली आहे. पहिला लेख त्याचा आलेला आहे, लाभ लचक लेख आलेला आहे. खरं म्हणलं तर ह्यांनी सुरुवात केल्यामुळे बाकीची मुलं चार झालेली आहेत आणि त्यांनी त्याचे लेख लिहिलेले आहेत. यांनी कविता लिहिली, 2, 3, 4 लेख लिहिले. माझं चॅलेंज आहे, न रडता लेख वाचून दाखवावा याचा कोणी. तर ते म्हणून मी सांगितलं एका रात्रीत पुस्तक वाचू नका. नमस्कार, मी रोहन वेताळ. तुम्ही सगळे मला ओळखत असतात आणि जे नाही ओळखत त्यांना माझी ओळख सांगतो. मी 10वी अ या वर्गातील विशेष विद्यार्थी या नावाने ओळखला जातो. आमच्या वर्गात कुठेही भांडण, कसलेही गैरवर्तन झाले किंवा या प्रकारचे काही होऊ दे त्यात माझे नाव येणे कंपल्सरी आहे. 2-3 चांगल्या गोष्टी सोडल्या तर कसल्याच चांगल्या गोष्टीत माझे नाव येत नाही. मी शालेय जीवनात खूप काही केले पण कधी कोणाला मनापासून सॉरी नाही बोललो. SORRY हा 5 अक्षरी शब्द मोठमोठ्या चुका माफ करतो. मी या शब्दाचा वापर खूप वेळा केला आहे पण कधी मनापासून नाही केला. तर विचार केला की लवकर शाळा संपणार आहे, परत लोकांशी भेट होईल का नाही माहीत नाही. पण या लेखात मी त्यांच्यासोबत ज्या ज्या चुका केल्या असतील त्याबद्दल माफी मागावी. मी तर आधी ठरवलं होतं की सगळ्यांची नावं नाही घेत बसत, सगळ्यांना एकच सॉरी असं काहीतरी हा लेख संपवावा. मग मला असा विचार आला की सगळ्यांना माझ्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झालेला आहे तर प्रत्येकाला स्वतंत्र सॉरी म्हणावी. मग चला सगळ्यांना सॉरी बोलायला सुरुवात करूया. एक मोठा सॉरी स्वर्गीय सगळ्यांना, ज्यांनी माझ्या मस्ती, मज्जा आणि गैरजबाबदारपणामुळे खूप त्रास झाला आहे. एक सॉरी भोसले मॅडमला, ज्यांच्या तासाला मी गोंधळ घालत आलो आहे. एक सॉरी नाकाडे मॅडमला, ज्यांच्या तासाला मी सगळ्यात उशिरा शास्त्रपाठ वर्गात येतो आणि आलो तरी कधी वह्या पुस्तक घेऊन जात नाही. एक सॉरी चंचल मॅडमला, ज्यांच्या तासाला मी झोपी जातो. एक सॉरी कनजी सरांना, ज्यांच्या शिकवण्याकडे कधीही मी लक्ष देत नव्हतो. आणि एक सॉरी टेंगे सरांना, ज्यांनी मला समजून सांगितल्यावर ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. माझ्यामुळे या सर्व शिक्षकांना एवढा त्रास झाला तरी या सगळ्यांनी मला शिस्त लावायचा प्रयत्न अजूनही सोडलेला नाही. यासाठी तुम्हा सर्व शिक्षकांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आता शिक्षकांची तर माफी मागितली, त्यांनी मला माफ सुद्धा केला असेल, पण माझ्यामुळे फक्त शिक्षकांनाच नाही तर माझ्या काही मित्रमैत्रिणींना सुद्धा त्रास झालेला आहे. त्यांची पण माफी मागितली की माझ्या मनावरचे एक मोठे ओझे कमी होईल. तर आता त्यांची पण माफी मागतो. एक सॉरी त्या स्थानिकाला, जिला माझ्या बालिशपणामुळे खूप दुःख आणि त्रास दिलेला आहे. एक सॉरी यासाठी तिच्यावरती छोटे छोटे कारणांवरून खूप चिडायचो. एक सॉरी त्या साक्षी जाधवसाठी, तिच्यासोबत मी कधीच नीट वागत नव्हतो. आणि माझ्या वर्गातील सगळ्या मुलांना ज्यांना मी मारले आहे त्या सगळ्यांना मनापासून सॉरी.
आणि माझा एवढा त्रास सहन करून माझ्यासोबत राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असे अनेक लेख आहेत. विशेष म्हणजे जे शाळा सोडून गेले, तनिष, त्याच्यानंतर रिया आणि मृणाल, त्यांचेही लेख आलेले आहेत. त्यांचेही लेख इतके टचिंग आहेत की त्यांनी अर्धवट शाळा त्यांना सोडायला लागली. आणि काही लेख असे आहेत की जे आता नुकतेच आलेले आहेत. एकच वर्षाचा त्यांचा ऋणानुबंध आहे रिया पटेलचा, तिचाही लेख आहे. असे जास्तीत जास्त मुलांनी लेख लिहिलेले आहेत. ज्यांनी लिहिलेले नाही आहेत त्यांना जर आता इच्छा असेल तर आता तसंही अंकाचं आपलं काम लावणीवर आहे, त्यांचं अजूनही स्वागत आहे. स्वतःचं जे काही वाटलं त्याला त्या लिहिल्या होत्या त्याने. असे काही विद्यार्थी आहेत, आम्हाला माहिती तुम्ही परीक्षेमध्ये होतात, आम्ही म्हणून तुम्हाला खुश नाही केलं, फक्त सांगण्याचं काम केलं. आमची अट अशी होती की जेवढे आपला हजेरी क्रमांक आहे तेवढी आपली पानं आणि तेवढा आपला विद्यार्थी हवा. तर तुम्ही आताच ऐकलं सरांनी काय सांगितलं की लेख जास्त आलेले आहेत, तरी सुद्धा 365 दिवस पुढच्या वर्षी आपल्या सरांनी रोज एक पान वाचलं पाहिजे असं आपण पुढे निश्चय करू. आणि 2 ते 3 दिवसात तुम्ही तुमच्या मनात ज्या काही तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर विषय सुचवले, अक्षरशः ते विषय पाहून आम्हाला असं वाटलं आम्हीच लिहायला सुरुवात करू की काय फादर करता सध्या. तर तुम्ही प्लीज एवढ्या 2-1 दिवसात जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर ते लेख लिहून द्या, कारण त्याच्यामागं पुन्हा परीक्षण करणं म्हणजे आम्ही एक प्रकार तुमचा पेपरच तपासतो अशी आमची हालत झालेली आहे. थोडं परीक्षण करणं, त्याच्यामध्ये छानसं तुमच्या अक्षरात अजून छोटीशी मांडणी करणं, तुमचा फोटो तिथं असणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून आपलं पुस्तक खूप चांगलं होईल, आपल्या स्वतःच्या रंगाचं असेल अशी आमची स्वतःची अपेक्षा करा. आम्ही त्याच्यात खूप खूप काम केलं होतं. आता तुम्ही थोडंसं 2 दिवसात यामागे थोडासा विचार करा, पालकांनी करून घ्या आणि पुन्हा लेख आमच्याकडे पाठवा. ते लाइटिंग भारी वाटते. जसं मी आधी सांगितलं होतं की याच्यामध्ये अभ्यासाचा वेळ घालवू नका. 2 तास अभ्यास केला की 15 मिनिटं जो काही ब्रेक येतो त्या ब्रेकमध्ये हे काम करायला सांगितलं होतं की तो ब्रेक रिचार्जिंग होता. असंच सगळ्यांनी काम केलेलं आहे की अभ्यास आणि मी त्यांना ते आमिष म्हणजे ते बक्षीस आहे तुमचं. 2 तास सलग अभ्यास केला की 15-20 मिनिटात लेख लिहायचा. असं या पद्धतीने आपण काम केलेलं आहे. इथून पुढचं ठीक आहे, अगदी लगेच नाही दिला तरी चालेल. आपलं डॉक्युमेंटेशन आपल्याला पण लिहिताना वाटत नसतं की आपण एवढं लिहू शकू का नाही. एवढे मोठे मोठे लेख लिहिले की त्यांना इमॅजिन त्यांना स्वतःलाच नसेल झालेलं. त्यांना त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा, तुम्ही लिहितानाच्या तुमच्या भावना काय होत्या आणि त्या भावना ज्या आहेत त्याच खऱ्या. बाकीचे जे आपण वाचतो ते बरोबरचे शब्द, ते लिहितानाचं जे आपण जे फील करतो ते खरं महत्वाचं असतं, ते खूप मॅटर करतं. तर अभ्यास हे न करता लेख लिहिले तरी चालतील. अभ्यास हे न करता हो, स्किप न करता, अभ्यास हे न करता. बरं, आता पालक प्रतिनिधींचं मनोगत व्यक्त करायचं आहे. पहिल्यांदा पालक प्रतिनिधी बोलतील, त्याच्यानंतर आता जमलेल्या पालकांना ऐनवेळी जर काही बोलायचं असेल त्यांचंही स्वागत आहे. पहिले प्रतिनिधी बरं आधीचे बोला, चला ते तुमच्या हिंट्स घेऊन मग बोलणार. शिक्षक काय शिकवतात, मुलं काय करतात असे खूप पालकांना प्रश्न होते, पण तो मला कधी नव्हता पडला. कारण मी तास तेव्हा जी शिक्षकांनी घेतलेली मग 8वी सुद्धा तशीच झाली. आणि NCCची जेव्हा निवड करण्याची वेळ आली तेव्हा निलोत्तम बाबांबरोबर इथे आला आणि खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून पहिले कोण तर पाटील सर. पाटील सर आणि निलोत्पल यांचं पहिल्या प्रथम ओळख झाली आणि पाटील सरांबरोबर महाजन सर होते. घरी आल्यानंतर विश्वास बसणार नाही, पण निलोत्पलचे बाबा म्हणाले शाळेची निवड
विषय योग्य आहे, कारण 2 शिक्षक भेटले, पण ते मला खूप अनमोल वाटले. ते मुलांवर काहीतरी नक्कीच मेहनत घेतली. मग त्या क्षणी असं वाटलं की आपला निर्णय बरोबर होता. आपण न्यू इंग्लिश स्कूल टिळक घेतली, कारण की ऑनलाईन वरून मुलांना म्हणजे निरोधपणला शिक्षक माहीत नव्हते, ते दिसायचे नाही पण कळायचं. आणि मग 8वीची शाळा सुरू झाली, मग 9वी 10वी असं करत करत आजपर्यंत इथपर्यंत प्रवास येऊन पोहोचला. पण खरं सांगायचं ना तर हा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा वाटला, कारण ह्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये घडवण्याचं कार्य आहे जे सगळ्याच शिक्षकांनी केलं. 7वी 8वी 9वी आणि आताचं 10वी फार महत्त्वाचं आहे. आत्ताची एक अगदी आत्ताची गोष्ट सांगायची तर निरुपाच्या हाताला प्रॉब्लेम झाला, 1 महिनाभर घरी होता. आणि बर्डे सर त्याला भेटून गेल्यानंतर तो एक वाक्य बाबांनी त्याला विचारलं, सर येऊन गेल्यावर काय वाटलं आज तुला? तर तो आम्हाला म्हणाला की सर येऊन गेलेत, मी माझ्यासाठी नाही पण बर्डे सरांसाठी खूप अभ्यास करणारी खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी की एका शिक्षकाला की माझा अख्खा वर्ग 90+ व्हावा. तर माझं खरंच विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा पण एक इतिहास करून दाखवा DSच्या ह्याच्यात की अख्खाच्या अख्खा वर्ग 90+. आणि खरंच बर्गे सरांना ती खऱ्या अर्थाने तुमची कृतज्ञता असेल. हा तर सोहळा अविस्मरणीय आहे. म्हणजे खरोखरीच मुलं इतकं काही करू शकतात, इतकी मुलं छान, आणि आपली चूक इतक्या लोकांसमोर सांगण्याचं खरोखर फार अप्रतिम आहे. आणि हे काम शिक्षकच करू शकतात, कारण मुलं आई वडिलांचं ऐकत नाही. म्हणजे आता सुद्धा इथे आम्ही 2-3 पालक असं म्हणत होता, अरे उठ ना, जा ना पुढे, थांब जरा. पण फक्त बर्गे सरांनी सांगण्याची खोटी होती, अख्खी लाईनवर धावत गेली असते. हा विश्वास आहे, कारण हे फक्त शिक्षक करू शकतात. आणि काही होणार तर राहणं हेच फार महत्त्वाचं मला वाटतं की मी पालक म्हणून आणि विद्यार्थी दिवस म्हणून कायम तुमच्या मनात राहू, आम्हाला या ऋणातच राहू दे, या ऋणात उतराई करू नका. धन्यवाद. शाळा झाली तर खूप उदळ झालायचा, खूप म्हणजे खूपच केला. त्या स्कूलवर सालीने ऐकलं, आता एकही शब्द सुद्धा ऐकत नव्हती. बर्गे सरांनी मला फोन केला, मला शाळेत पाठवू नका. मी म्हटलं काय झालं सर? काय नाही, म्हणजे स्पष्ट बोलते मी. आता तिनं ऐकलं, आता खूप छान अभ्यास करते. सगळ्याच म्हणजे मला बोलायला आता या शाळेत मेसेज असं काय मीटिंग आहे आज आपल्यासाठी माहिती आहे काय करते. आणि जेव्हा 5वीला पाकिस्तानाने डान्स घेतला होता तेव्हा जी ती नाचली होती मुली आज ती खूप मोठी झाली. खरंच सगळ्यांच्या महाजन सर आज आपल्यासोबत होते, पण मला आवर्जून सांगायला आवडतं की आम्ही काल आमंत्रण देताना सरांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही आज आमचे सर बनून नाही पालक बनून येणार आहात आणि प्रत्येक मुलगा तुम्हाला काका म्हणणार आहे. मुलांचं एक छोटं स्वप्न होतं, शाळेत तुझ्या पप्पांना आम्ही एकदा तरी काका म्हणणार खरं तर म्हणतात ना, बाल मनाची एक वेगळंच केमिकल असतं, पण ते प्रेमाचं केमिकल आहे हे मला तेव्हा कळालं जेव्हा ते मन लावून कंटिन्यू होणं झालं. खरंच इतकं बरं वाटतं ना, शाळेत शिक्षक आम्हाला त्यांनी लहानवायची बरोबर जर मोठ्या वर्गात नाही पण आज पालक म्हणून छानच वाटत आहे. तर खरोखर मलाही ऐकायला आवडेल आज पालक म्हणून. कारण मला येताना सूचना मिळाली होती की तुम्ही इथं पालक म्हणून जात नाही, काका म्हणून जाते. मी जरी स्वतः म्हणालो की मी काका म्हणून जाईल, पण विद्यार्थ्यांना ते वाटलं पाहिजे. कारण माझं NCC असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांशी वागणं जरा वेगळ्या पद्धतीने असतं. मला हे वारंवार घरी कळत असतं. मुलाला जेव्हा 5वीला ॲडमिशन या ठिकाणी घेतलं, मुलगा लहान असताना मुलांना कळत नाही,
पण खरं तर मुलांपेक्षाही शिक्षकांची कसरत जास्त असते. त्यांचं मूल त्या शाळेत शिक्षक आहे आणि मुलं जशी जशी मोठी मोठी होत असतात जनरली बॉईज त्यांना वडिलांबरोबर राहायचं. त्यांचं म्हणणं असतं की आमच्या स्वातंत्र्यावर झाला त्यांचा, कारण आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असते. तरी मी मॅक्सिमम लांब राहायचा प्रयत्न केला या वर्गापासून. म्हणजे मला वर्ग जरी शिकवायला आला तरी मी जाऊन सांगायचो की तो वर्ग मला देऊ नका, कारण मुलाचं तसं म्हणणं असायचं. तो जास्तीत जास्त मी प्रयत्न केला. ह्या वर्गातल्या काही विद्यार्थ्यांना मी 5वीला शिकवायला होतो सुरुवातीला, त्यामुळे बरेच विद्यार्थी मला परिचित आहेत आणि ह्या वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तमरित्या अध्यापन केले आणि त्यांच्या ऋणात मी कायमस्वरूपी राहू इच्छितो आणि इथून पुढे राहायची इच्छा आहे. पुढचे 6-7 वर्ष सुद्धा त्यांना माहिती आहे. तर आता मुलं येणार आहे ना. खरं तर मी बोलू का नको या संभ्रमात होतो. मी तुम्हाला मगाशीच एक वाक्य सांगितलं की जेव्हा स्वतःचा मुलगा शाळेमध्ये असतो किंवा मुलगी शाळेत असते तर त्या पाल्याबरोबर त्या शिक्षकाची पण कसरत असते. कारण एका स्वतःच्या मुलावर राहताना माणूस जरा वेगळ्या पद्धतीने राहतो आणि इतरांच्या विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण जातो विद्यार्थ्यांशी वागताना त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने वागत असतो. ती कसरत खरं आमची पण असते. कारण एका मुलाला वेगळी ट्रीटमेंट आणि स्वतःच्या मुलाला दुसरी ट्रीटमेंट ती देताना सुद्धा 4 वेळा विचार करायला लागतो. म्हणजे यांच्या वर्गावर सुपरविजनला जाताना सुद्धा मला टेन्शन असायचं. हे विद्यार्थ्यांना माहीत नाही, कारण मी जे बोलतो किंवा मी जे वागतो या गोष्टी सगळ्या वेगळ्या पद्धतीने असतात आणि मी घरी वेगळा वागत असतो. त्यामुळं या ठिकाणी आज जो कार्यक्रम घेतलाय तुमच्या सगळ्या टीमनी, मी सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छितो की असं उत्तम कार्यक्रम खरं मी सुद्धा पहिल्यांदाच अनुभवतोय पालक म्हणून आणि तिकडच्या बाजूने पालक म्हणून आणि ओव्हरऑल शाळेचा विचार करता तर शाळेचा शिक्षक म्हणून सुद्धा हा एक छान कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यांचं तुमचं अभिनंदन. धन्यवाद. हॅलो, आता मल्लिकार्जुन मॅडम त्यांचं मनोगत व्यक्त करतात. काय बोलायचं किती विषय आहेत आणि त्या गोष्टी आहेत की त्या यावेळी वाटत नाही. इयत्ता 1 ते 4 अभिनव शाळेमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं. त्या शाळेमध्ये तिथे गेली आणि 4थी नंतर आम्हाला पुन्हा शाळा बदलायची होती. त्यावेळेला एकदा अभिनव शाळेत ठेवायची शाळेत ठेवायची मला वाटतं त्यावेळेला आणि त्याची शाळा सुरू आम्ही खूप होते की कुठेतरी आम्हाला हे होतं की बाबा चला, कारण या शाळेत शिक्षक माझ्यासाठी सगळे फॅमिली बऱ्याच वर्षापासून सगळ्या शिक्षकांना ओळखतो आणि अशा फॅमिली ठिकाणी मुलीला टाकायचं म्हटल्यानंतर मी डोळे झाकून आम्ही निर्णय घेतला की नाही आता इंग्लिश विषय आपल्याला दुसरीकडे कुठे घालायचं नाही असं म्हणून तिला आम्ही त्या शाळेमध्ये मला असं वाटतं या शाळेची पहिली विद्यार्थिनी गौरा आहे. इयत्ता 5वी मला असं पाटील सर शिक्षक होते आणि त्यावेळेला स्कॉलरशिप ती इथे इतकी होऊन जाईल स्कॉलरशिप मध्ये तिला सुद्धा इतकी मजा वाटायची. पाटील सर म्हटलं की आणि सरांचं लेक्चर इतिहास विषय मला असं वाटतं म्हणजे पाटील सर बोलायला लागले वर्ग शांत. ते सगळ्या गोष्टी मला घरी सगळ्या अजूनही सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करते आणि स्कॉलरशिपच्या बाबतीत तर खूपच म्हणजे तिला आवड तेव्हापासून लागली. सगळ्या परीक्षा घेताना होते अजूनही गौरवाने जपून ठेवले. वाटे मॅडमचा मराठी विषय व्याकरणामध्ये त्यांचा अभ्यास खरंच अभ्यासासारखा आहे. त्यानंतर मला असं वाटतं पप्पा मॅडम 7वीला होत्या नंतर 8वीला कोरोनाच्या काळात फटके सर गणितासारखा विषय सुद्धा त्यांनी इतका छान ते हाताळत होते. म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही सुद्धा त्यांचे लेक्चर अटेंड करतो बसलेली असायची तेव्हा बघितलं की हे होतंय का?
कोविड आला तर कोविडमध्ये जेव्हा ऑनलाईन क्लासेस व्हायचे तेव्हा मी त्यांच्या शेजारी असायचे. तर जे टीचर लोक जे शिकवायचे त्याच्यामध्ये मला खूप पर्सनली लक्षात घेऊन की जी मुलं करत नव्हती किंवा जी मुलं क्लासमध्ये अटेंड करत नव्हती बाहेर होती त्यांच्याकडे पर्सनली लक्ष दिलं जात होतं. आणि त्याच्यानंतर खूप काही गोष्टी आहेत पण मी शॉर्टकटमध्ये मी वेळेवर दिलेलं आहे. आणि आताच्या पण काही गोष्टी आहेत शाळेत दिले बर्वे सरांना मी काही पर्सनली पण असेल इतकं कुठल्या स्कूलमध्ये असं होत नाही की पर्सनली मुलाकडे इतकं लक्ष दिलं जातं स्पेशली. ते मला या शाळेत आत्ता जाणवलं की मी या शाळेत आपण त्यांना चुकी केलेली आहे. आणि कॉम्पेअर केलं तर माझ्या त्या मुलामध्ये आणि यांच्यामध्ये जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये डिफरन्स नक्कीच आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सौ भास्के मॅडम, आदरणीय श्री बर्गे सर, आदरणीय श्री बर्गे सर, आदरणीय श्री पाटील सर, या सर्व शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे. पालक म्हणून आपण जे काही करतो ते सर्व आपल्या काही नजरेमध्ये ज्यावेळेस आपलं मूल शाळेत येतो त्यावेळेस पालकाचा जो रोल असतो तो सरांनी आणि मॅडमनी पूर्ण केलेला आहे. पालकांचं जे कर्तव्य आहे ते शाळेमध्ये पालक होऊन शिक्षक होऊन असं सगळ्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल एक पालक एक शाळेतले शिक्षक सरकारी शिक्षक यांना प्रथमतः मी या सर्व गुरुवर्यांचा ऋणी आहे. त्यांच्या ऋणात आपण सर्व निश्चित राहू इच्छिता. खूप त्यांचं कार्य मोठं आहे. मुलांना घडवण्याच्या दृष्टीने सतत चिंतन आणि प्रयत्नशील हे गुरुवर्य आहेत आणि इतर देखील शाळेतले शिक्षक त्या दृष्टीने प्रयत्न करतात. आपल्या सर्वांचं कार्य खूप मोठं की 144 वर्षाची परंपरा असलेल्या या महान अशा शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही यावरती इथे प्रवेश घेतला आणि त्यामुळे मुले इथे शिकतात. तर सर्वात मोठं भाग्य की एवढी मोठी परंपरा असलेल्या एका मोठ्या शाळेचे विद्यार्थी आहोत आपण असे हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भविष्यामध्ये सांगतील. आणि या शाळेचा वारसा जपण्यासाठी शाळेच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिका सतत प्रयत्नशील असतात. प्रत्येक कुटुंबामध्ये मूल असतं आणि ते बहुआयामी चांगलं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. तर मूल घडण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट संस्कार जे कुटुंबाकडून मिळतात. आपण घरामध्ये जे काही आचरण करतो त्यातून असतात आपलं कळत नकळत असतात आणि तेच संस्कार शाळेमध्ये सुद्धा शिकवण्याच्या माध्यमातून त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर सर्व मुलांना माहिती आहे वेल यू लूज नथिंग, इफ यू लूज हेल्थ यू लूज समथिंग, बट इफ यू लूज कॅरेक्टर यू लूज एव्हरीथिंग. आज जगामध्ये चारित्र्याला खूप महत्त्व आहे आणि उत्तम चारित्र्य घडण्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. तर आरोग्यासाठी आणि पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी संस्कारित असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही चांगले संस्कारित व्हा असं प्रत्येक कुटुंबातले पालक ज्येष्ठ तुम्हाला सांगत असतात. तसेच शिकवण्याच्या पहिली पायरी संस्कार असणं किंवा चांगलं वागणं जे समाजाला तुम्हाला स्वतःला उपयोगाचं आहे असं चांगलं वागणं म्हणजे संस्कार. तर ते तुमच्या कुटुंबात सर्वांना मिळते. हे महान शिक्षक आपल्याला सांगतायत प्रत्येक स्टेजमध्ये, बरोबर आहे की नाही, शिकवण्याच्या टप्प्यामध्ये सांगत असतात. दुसरी गोष्ट आहे आरोग्य. आता परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे, 1 महिना कालावधी परीक्षेचा आहे पुढे, तर आरोग्य चांगलं राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट. यशस्वीतेमध्ये पहिला संस्कार ही पहिली पायरी, दुसरी पायरी आरोग्य. आरोग्य चांगलं पाहिजे त्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक सर्व ज्येष्ठ शिक्षक तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुमचं आरोग्य बिघडलं नाही त्या पद्धतीने तुम्ही तुमची दिनचर्या ठेवा असं हे शिक्षक आपल्याला सांगतात. आणि सगळ्यात शेवटचं जे औपचारिक शिक्षण आहे जे आपण इथे 5वी पासून घेत आहात त्या शिक्षणाच्या टप्प्यावरून आपण पुढे जात आहोत आणि जाणार आहात तुम्ही सर्व.
आणि आणखी वरचं मोठं शिक्षण तुम्ही घेणार आहात, बरोबर आहे. पण या सर्व शिक्षणाच्या फायद्यामध्ये टप्प्यांमध्ये महत्त्वाचा माध्यमिक शिक्षणाचा तुम्ही पूर्ण केलं 8वी पर्यंत माझा टप्पा आहे महत्त्वाचा. पुढची जी काही आपली 10वीची माइलस्टोन आहे, एक माइलस्टोन आहे तुमच्यासाठी आणि चांगलं केलं पाहिजे तुम्ही, तो टप्पा चांगला केला पाहिजे गुरुवारियांची अपेक्षा आहे, सर्व पालकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता 1 महिना चांगली मेहनत घ्या, कष्ट घ्या, चांगलं वर्तन तुमचं असलं पाहिजे, जिथे जाल तिथे संस्कार असलं पाहिजे, आरोग्यपूर्ण असलं पाहिजे, अशी सर्व गुरुवारियांची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि सर्व पालकांची पण अपेक्षा आहे. तर थोडंसं तुम्ही मोठं झालेलं आहे, आता तुम्ही लहान नाही राहिला, लक्षात येतंय की काय चांगलं काय वाईट. तर नेहमी चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा, वाईट गोष्टीपासून लांब राहा, प्रत्येकातले चांगले गुण घ्या आणि स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी चांगलं आपण झालं पाहिजे ही इच्छा नेहमी तुमच्यामध्ये असली पाहिजे. एकमेकाशी चांगलं वागा आणि ज्यांनी आपल्यावरती आपण घडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, आपल्या कुटुंबातले असतील लहान थोर, आपल्या आजूबाजूचे असतील लोक किंवा शाळेमधले जे सर्व आहेत त्यांच्या नेहमी गुणामध्ये त्यांनी जे चांगले तुम्हाला मार्गदर्शन केले, सल्ला दिला आहे त्या वेळेला, तो आवर्जून त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची. आणि यशस्वी होऊन पुन्हा शाळेत जर आलं तर आपल्याला सर्व शिक्षक आपल्याला नेहमीच इथे स्वागताला तयार आहेत, पाठीवरती थाप द्यायला तयार आहे. तर तुम्ही जीवनामध्ये खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं, आनंदी राहावं, नेहमी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुमच्या आईवडील नेहमी खुश आणि आनंदी राहावं असं वर्तन तुमच्याकडून नेहमी व्हावं, एवढी एक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि नेहमी आपण गुरुवर्यांच्या ऋणामध्ये राहावं, ते ऋण कधीच फिटणार नाही, आईवडिलांचं ऋण फिटणार नाही आणि गुरुवर्यांचं ऋण फिटणार नाही. त्यामुळे जे सांगतील आईवडील आणि गुरुवरील ते नेहमी आपल्या हिताचं असतं, आपल्या भल्याचं असतं, ते नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा, इथे जमलेल्या सर्व पालकांनाही खूप खूप शुभेच्छा देऊन मी मागतो. आणखी एक सांगायची झाली की कुडले सर जे इथे उभे आहेत ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. मी आता सर्व बाजूने बोलतोय, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, सहकारी शिक्षक म्हणून, की त्यांच्या मनामध्ये जो काही शाळेबद्दलचा जी आत्मीयता आहे, तुमच्या सर्वांबद्दलची जी आत्मीयता आहे, सर्व पालकांबद्दलची जी आत्मीयता आहे ती या कार्यक्रमातून प्रकट होते. खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सर्वांच्या सहकार्यातून केलेला आहे आणि तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळावी हा एक महत्त्वाचा उद्देश त्यांचा आहे, आलं लक्षात. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांनी हात जोडा, सर्वांनी हात जोडून मनात आपल्या गुरुवर्यांबद्दल नमन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवतो. मी ह्या वर्षीची 10वी पालक प्रतिनिधी. मला खरंच अभिमान वाटतो की मला शेवटच्या वर्षी पालक प्रतिनिधी व्हायला भेटलं. त्यामुळं मला शिक्षकांशी पण जॉईन राहता आलं, विद्यार्थ्यांशी पण जॉईन राहता आलं. एवढंच सगळ्या पालकांनी पण सहकार्य केलं. सगळ्यात पहिलं तर डॉक्टर पाटील सर, भाटे मॅडम, वर्गे सर यांचं मनापासून आभार. त्यांना आम्ही एवढ्याशा कमी वेळामध्ये इथं बोलवलं आणि त्यांचा मानवाचा आला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सगळ्या पालकांनाही आम्ही एक दिवस आधी फक्त कल्पना दिली होती कॉल करून, आम्ही असा कार्यक्रम करतोय, तुम्ही उपस्थितीत राहावा. खूप संख्येने पालकही उपस्थितीत राहिले आपल्या मुलांना घेऊन. मुलांची परीक्षा असूनही मुलाकडे घेऊन इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि माझा मुलगा हर्षद जोशी या शाळेमध्ये 5वीला मध्येच ॲडमिशन झाले. मुंबई शाळेमध्ये त्याला मी पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं होतं. त्या शाळेचं वातावरण मला जरा आवडलं नव्हतं म्हणून मी मध्येच ॲडमिशन घेतलं. मला आजही तो दिवस आठवतो. वगैरे सर हर्षद संख्याविषयी शिकवत होते, योगेश पाटील सर वर्ग
तर 3 वर्ष आहेत त्यामुळं त्यांच्याशी मी अजूनही कनेक्ट होणार आहे. खरंच सर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता तुम्ही खूप साथ दिली आणि इथून पुढे अपेक्षा करते. मुलांपैकी मुलांपैकी बोलायचं असेल तर त्यांनी यायचं पुढे या लवकर पुढे द्यायचं आता कमांड मिळेल त्या कमांडनुसार सूचना करायच्या. तर मी पाचवीमध्ये असताना 5वी बनवलं होतं. पण योगेश पाटील सर असे होते ना, तर त्यांचं ते व्याख्यान ऐकलं ना असं एक एनर्जी यायची वेगळी आणि त्यामुळे मला एक इच्छा होती की अ वर्गात जायचं आणि अ वर्गात मुलं पण खूप हुशार होती त्यावेळेस. त्याच्यामुळं मला मला वाटलं की नाही 6वीमध्ये जावं. तर मार्क चांगले पाडून 6वीमध्ये मी आलो. इथं माझे 2 मित्र, आता मी आधीच शाळेत वडगावमध्ये उत्कर्ष या शाळेत होतो. तर माझे इथं 2 मित्र होते. आम्ही बालवाडीपासून 3 सोबत होतो. हर्षद नाईक, मी आणि आदित्य गावे. तर त्या दोघांना ते दोघं 5वी त्या शाळेत होते. तर ते दोघं 6वीमध्ये असताना या शाळेत आले. मी त्यांना सांगितलं की या शाळेत या. तर ते दोघं या शाळेत आले आणि आम्ही ते दोघं पण 6वीमध्ये जातो. 6वीला आम्हाला भाटे मॅडम वर्ग शिक्षक होत्या, ज्या आम्हाला इतिहास, भूगोल आणि मराठी हे 3 विषय शिकवायच्या. तर मला भाटे शिकवायचे ते. त्याच्यानंतर 7वी कोरोना आला आणि त्याच्यामुळं आमचं ऑनलाईन शिक्षण चाललं. ऑनलाईन शिक्षण चालू असताना मी मस्ती करायचो, मोबाईल बघायचो, थोडे तास करायचो, सगळं चालू होतं. पण 8वीत निम्मी 8वी झाली ऑनलाईनमध्ये आणि थोडके सर आले आम्हाला शिकवायला. तसं स्कॉलरशिप मी 8वीत घेतली नव्हती. पण असं म्हणायची काही मुलं 8वीत असताना शार्दूल, त्याच्यानंतर बाकीची काही मुलं होती 8वीतली, तर ते म्हणायचे की जोडगे सर फार कडक होते. पण जोडगे सर पहिलं असं आम्हाला फ्रीली शिकवायचे. तर शाळेदारासारखं त्यावेळेस वाटायचं आणि ती फिलिंग खूप भारी होती. नंतर 9वी 10वीला आम्हाला बर्गे सर हे वर्ग शिक्षक होते. बर्गे सर म्हटल्यावर मला अजून पण खूप भारी वाटतं. अजून ते म्हणजे एक आयुष्यातले जे मम्मी पप्पांच्या बरोबरच आहेत ते असे माणूस आहेत ते. म्हणजे या सगळे जे शिक्षक आहेत ना शाळेतले, त्यांच्यापेक्षा एक वेगळे शिक्षक आहेत. ते मुलांसोबत मित्र जास्त मस्ती करायचे. तुम्ही नाव नाही घेत त्यांचं. त्यांच्यासोबत भांडणं करायचे, त्यांच्यासोबत मी जास्त बोलत नाही. सरांचं हेतू पण चांगला होता की त्यांनी सुधारावं. तर 9वी अर्धी गेली आणि ती मुलं आहे ना जी मुलं मस्ती करायची, तर ती मुलं खरंच सुधारायला लागले. आणि 9वीचा एंड झाला आमचा आणि मी 10वीत पहिल्या दिवशी आलो ना, तर जी मुलं मस्ती करायची ना 10वीत, ती अशी एकदम साधी राहायला लागली. कारण नाही खरंच जी मुलं अशी मस्ती वगैरे करायची, भांडणं करायची, सरांनी त्यांना जसा साधा नॉर्मल स्टुडंट कसा असतो त्या पर्सनॅलिटीमध्ये आणलं. आणि ते खूप अवघड असतं मुलांना, कारण मी पण एक अशी चुकीचं परिवर्तन करतात. त्यांना मारून देखील काही होत नाही. त्यांना समजून सांगितलं तरी जास्ती काही होत नाही. पण सरांनी ते काम करून दाखवतं. आज रोहन सारखी मुलं असतील, मी पण एक मित्र आहे. जेव्हा आधी फिलिंग वाटायची की बाबा या मित्रांसोबत मैत्री नको करायला, ते बर्गे सरांमुळे आज मी त्यांचा पण चांगला मित्र आहे. आणि त्याच्यानंतर बर्गे सरांबद्दल सांगायचं झालं तर बर्गे सर म्हणजे जेवढं माझ्या मम्मी पप्पांनी पण दिलं ते मला, पण त्यांच्यापेक्षा बर्गे सरांनी मला जास्त सांगितलं आहे. स्पेशली हाईटबद्दल, शिक्षणाबद्दल, त्याच्यानंतर फ्युचरबद्दल काही जे मी 9वीपर्यंत असं कधीच नव्हतं विचार केला की मी माझं पुढं काय करू शकतो. म्हणजे आत्ता मुलांना जे वाटतं की आपण बाबा पुढं काय करणार 10वीला आलं की, ते सगळं बर्गे सरांनी आम्हाला स्वप्न दाखवली. मला पहिला 10वीचा चांगला दिवस आठवतो जेव्हा आमच्या 15 दिवसाची शाळा चालू झालेल्या. बर्गे सरांनी 20 मार्ट आमचा इंग्लिशमधला धडा घेतलेला. त्याच्यामध्ये तुमचं स्वप्न काय
ते एखाद्या धड्यामधनं ॲक्च्युली तो धडा 10 मिनिटात शिकवायचा होता, पण बर्गे सरांनी त्याला 8 दिवस शिकवलेला आणि त्याच्यात आम्हाला आपलं स्वप्न काय असतं ती कशी पूर्ण करायची आणि ते पूर्ण करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे ते समजून सांगितलेलं. आणि बर्गे सर स्वतः आमच्यासाठी एक उदाहरण आहे की त्यांच्यासारखं बनावं असं आमच्या मोस्ट ऑफ मुलांचं हे. चला पुढे. खूप ऑप्शन होते. 8वीपर्यंत होमस्कूलिंग केलं होतं, इंग्लिशमध्ये केलं होतं, त्यामुळे ऑप्शन खूप होते. या शाळेमध्ये आम्हाला जुन्या शाळेच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये होतं परीक्षा द्यायला. तिकडच्या सरांनी खूप आवर्जून रेकमेंड केली होती त्यामुळे इकडे आलो. आणि जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ॲडमिशन घ्यायला आलो तेव्हा चिंचकर सर होते तिकडे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि शिक्षक म्हणजे शाळेमध्ये येत होते. ते माझ्या बाबांनी खूप आश्चर्याचं वाटलं. त्यामुळे माझे वाटले इकडचे शिक्षक वर्ग वगैरे खूप चांगले वाटते, त्यामुळे घे इकडे ॲडमिशन. तर आम्ही घेतलं होतं. पहिल्या दिवशी बर्गे सरांनी आम्हाला गुगलचं उदाहरण दिलं होतं की फक्त अभ्यास बघून नाही ते बाकीच्या प्रोग्राम वगैरे सगळं बघून त्यांचा जॉब वगैरे घेतात. ते त्या दिवशी मला खूप लागलं होतं, कारण माझे बाबा मला आधीपासून सांगायचे की फक्त अभ्यास काही नसतो. पण त्या सरांनी पण ते सांगितलं होतं. मला मान्य नव्हतं ते बाबांचं की मला लहानपण असं वाटायचं की अभ्यास पण आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, ते असतोच महत्त्वाचा. पण बर्गे सरांमुळे बाकी याला गोष्टी मिळेल की बाकी गोष्टी पण आयुष्यात काहीतरी महत्त्वाच्या असतात. त्यासाठी मी बर्गे सरांचं सांगले. त्यानंतर बाकी शिक्षक पण आहेत ज्यांनी सहकार्य केलं, चांगले विषय शिकवले, त्याच्यामुळे ज्ञान वाढवलं तुमचं, त्यांच्यावर मी खूप मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी एवढे चांगले मित्र भेटले मला. आधी 8वीपर्यंत माझं सोशल लाईफ खूप कमी होतं, जास्त मित्र नव्हते बिल्डिंगमधले वगैरे, जास्त जेवढे असतील तेवढे. आणि नवीन लोकांची ओळख करून घ्यायला मला खूप घाबरायला यायचं आणि बोलता वगैरे पण येत नव्हतं नाही. पण जेव्हा शाळेमध्ये आलो तेव्हा सगळ्यांसोबत एकदमच ओपन झालो, त्याच्यामुळे हिंमत वाढली, दुसऱ्यांसोबत बोलता यायला लागलं. त्यामुळे सगळ्या मित्रांचा पण खूप आभारी. मोटिवेशनचा माराच झाला आमच्या अंगावर. संदीप महेश्वरी 2.0 सर होते आमच्यासाठी. मोटिवेशन दर दिवशी मोटिवेशन एव्हरी टाइम मोटिवेशन इज नॉट इझी. आणि प्रत्येक वेळेस सेमचे मोटिवेशन नाही. तुम्ही एव्हरी टाइम वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या मोटिवेशन, फ्रॉम छोटे मुंगीपासून मोठ्या हत्तीपर्यंत एवढ्या छोट्या त्या मोठ्या गोष्टींपासून सर मोटिवेशन द्यायचे. आणि ही शिकण्याची पण एक मोठी गोष्ट आहे, कारण की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही मोटिवेशन शिकत असाल तर पॉईंट ऑफ व्ह्यू पण त्या व्यक्तीचा खूप वेगळा असतो. ही इज आयडियल मॅन फॉर मी. त्यांना मी थँक्यू म्हणतो की तुम्ही 2 वर्ष आमच्यासाठी काढली. किती पण मुलांनी मस्ती करते ते नाही आवडलं आम्हाला, खूप पेशन्स नाही. नंतर पुण्यात आल्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी असं म्हणतात ना की पुण्यामध्ये भाषा एकदम मस्त, अशी मराठी भाषा एकदम भारी. माझं थोडं उलटं झालं. माझं इंग्लिश बरोबर झालं चला. म्हणजे माझ्या मम्मीला आधी अशी खंत वाटायची की मुलगा मराठी मीडियमच्या शाळेमध्ये इंग्लिश वगैरे. पण पुण्यामध्ये आलं माझं जे इंग्लिश सुधारलं, म्हणजे तो चेंज खूप मोठा होता. की आता मला आता मी प्राऊड फील करतो. तिला बिलकुल खंत नाही वाटलं की मला इंग्लिश वगैरे येत नाही. मी मराठी मीडियमचं चुकलो होतो तरी पण मला इंग्लिश येणार नाही असं तिला कधीच खंत वाटलं नाही. मला याचा प्राऊड होतो. तर इंग्लिश जे सुधारलं, म्हणजे मला कोणती पण गोष्टी जर तुमची दुसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला प्राऊड होत असेल की माझ्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला आनंद मिळाला. सो पहिली व्यक्ती ही खरंच खूप मोठी व्यक्ती असते. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या मम्मीने ॲडमिशन घेताना आपल्या शाळेचं एक हे काय होतं सिम्बल म्हणू शकता, ते म्हणजे ते वरचं घुमट. ते घुमट आपण बघितलं की त्या शाळेकडे लक्ष जातच. तर माझ्या मम्मीने ते घुमट बघितलं ॲडमिशन. तर कार्यालयातल्या मॅडमला त्यांनी विचारलं की काय, मग तिला कळालं की ताल. सो ॲस्ट्रॉनॉमी माझी ही खूप लहानपणाची आवड होती. चित्र वगैरे काढायचं होते, आकाश निरीक्षणाला वगैरे असं खूप म्हणजे आवड होती मला त्याची. मग त्याच्यानंतर इकडे मला एक ॲस्ट्रॉनॉमीला सुद्धा जोर मिळाला. तर ॲस्ट्रॉनॉमीला
जो जोर मिळाला मला त्याच्यामुळे वेगवेगळे छंद लागले. फोटोग्राफी असू दे, ॲस्ट्रोफोटोग्राफी असू दे, नाईट ऑब्झर्वेशन असू दे, टेलिस्कोपला कसं सेट करायचं असू दे. तर एका गोष्टीमुळे एवढं मोठं एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल येऊ शकतो ही म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि आश्चर्य पण वाटतं अशा गोष्टीचं की एक छोटी जरी गोष्ट झाली आपल्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा माणसाच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठा फरक आहे. सो त्याच्यामध्ये माझं पुण्याशी शिकताना ही एक गोष्ट आम्हाला बरेचसे रोहनच्याच बर्थडे पार्टीला गेले होते. सामाईच्या मॅथ्सच्या पेपरचा आधी बर्थडे सेलिब्रेट करायला 7 वाजेपर्यंत पोहोचले नव्हते. तेव्हा जी सरांनी आमच्याशी गट्टी घेतली ती आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. आणि ती गट्टीची बट्टी करायला आम्ही जे 3 दिवस 24 तास अभ्यास करायचा टार्गेट ठेवला तर तो पण कम्प्लीट करून आमची बट्टी मिळवली आहे. पण सर एक सांगायचं आहे की आमच्या बॅचपेक्षा किती पोस्ट बॅच होत्या तशी म्हटली तर ती येणार नाही सर आमच्यापेक्षा. पण जरी आली तरी तुम्ही तिला डस्टरचा मार द्या किंवा इतर कोणतीही शिक्षा द्या पण सर गट्टी परत कधीच होऊ नका. आणि ती तुमच्या विद्यार्थ्यांना त्रासदायक असते. एक कविता आहे, हाथ छुपने लगते हैं जब लगे, गुजरने लगता है वक्त, तड़प उठता है दिल और नैन बहने लगते हैं शब्द. लगता है कि वक्त यही ठहर जाए, धीरे से तो चले ताकि हम संभल जाए, जिंदगी की खेतों को कुछ तो समझ जाए, दिमाग को समझा भी दे, मन को थोड़ा तो समझ पाए. घोंसला अगर छोड़ना ही है तो पसारे उड़ना ही है तो उड़ जाएंगे मगर अक्स छोड़ जाएंगे तो बहुत कुछ लेकर भी जाएंगे. सुनहरी यादों के सिवा और हम लेंगे भी क्या, गुरुजनों के आशीष के सिवा हम चाहेंगे भी क्या. अब बस इन्हीं आशीषों का तो सहारा है, इन्हें लिखा तो लगी लाख सताया हमने आपको मगर ये बात सही नहीं, एक झटके में निकाल दो यहाँ से, इतनी सजा तो जायज नहीं. स्कूल से निकाल देंगे तो भी चले जाएंगे लेकिन अपने दिलों से हमें निकालना पाओगे. जाते जाते आपसे बस इतनी इंतजार है, बुलाना देना हमें कभी बस यही दुआ है. जब भी आए हम मिलने वो नाम से पहचान लेगा, जब चाहे मिलना है आपको बस इतना ही हक है. सगळ्यांना सोडून मी या शाळेत आले. थँक्यू बाबा. मी तुमचा हा डिसिजन खोटा ठरवला नाही आणि ही जरी कृतज्ञता असली तरी आम्ही सगळेजण तुम्हाला आमच्या मार्कशीट वर शाळा कशासाठी, नक्की काय करते ही शाळा, या शाळेचे आपल्या जीवनात एवढं महत्त्व तरी काय, ही शाळा नक्की असते तरी काय. मी सांगू, जीवन घडवण्याचं एक साधन असते ती म्हणजे आपली शाळा. आयुष्यात पुढे काय करायचं हे सांगणारी असते ती म्हणजे आपली शाळा. एवढंच नव्हे तर आजकालच्या या धावपळीच्या जगात वावरायचे कसे, राहायचे कसे, शिकायचे कसे हे शिकवणारी एकमेव म्हणजे आपली शाळा. हा लेख मी एका पुस्तकात
सांगण्यासाठी नाही तर न्यू इंग्लिश स्कूलमधील बाहेर पडणाऱ्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी म्हणून हा लेख लिहिण्यासाठी विषय तर भरपूर होते, जसे की माझ्या शाळेतील पहिला दिवस, मला आलेला अनुभव वगैरे वगैरे. पण ठरवले की जर लिहायचंच आहे तर विषय कशाला हवा, जे मनात येईल ते लिहून टाकू. शाळेचे पहिले वर्ष, इयत्ता 5वी. हा तर माझा प्रवास सुरू झाला 5वी पासून. अगदी मान वर करून मला सांगायचं वाटते की या शाळेतील मुलींची पहिली बॅच किंवा आमच्या वर्गाची. तर माझा प्रवास सुरू झाला 5वी ब या वर्गापासून. कुलकर्णी मॅडम आम्हाला तेव्हा वर्ग शिक्षिका होत्या. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन मित्र. खरे सांगायचं झालं तर आमच्या आधीच्या शाळेतून आलेल्या काही जणांना सोडले तर मी कोणाला ओळखतही नव्हते. ते एक असते ना, नवीन शाळेत नक्कीच काहीतरी जास्त चांगलं असेल आणि माझ्या या शाळेत अपेक्षेवरती की माझी शाळा खरी होती. काय ते कार्यक्रम, काय ते नवीन नवीन उपक्रम, काय ते नवीन नवीन गोष्टी. आता हे सांगायला नको की हे सगळेच मात्र मला खूप आवडत होते. 5वीत मी मॉनिटर होते बरं का. वर्ग सांभाळणे हे अगदी न्यूटनची थिअरी सोडवण्यापेक्षाही अवघड असते हे मला तेव्हा कळलं. त्याच्यानंतर जो मॉनिटर बनायचा नाद सोडला तो पुन्हा धरलाच. 5वी अगदी छान गेली बरं का. 6वीचा टप्पा. फाटे मॅडम या वर्ग शिक्षिका होत्या. आता 5वी मध्ये सगळ्यांची बऱ्यापैकी ओळख झाली, त्यामुळे 6वी मध्ये आता एक ऑकवर्डनेस राहिला नव्हता. 6वी मध्ये ब तुकडीची अ तुकडीचे. आता नवीन तुकडी झाल्या म्हटल्यावर परत सगळे नवनवीन मित्र, त्यांच्याशी ओळख करा, गॅदरिंग, लेझिम, स्पोर्ट्स डे सगळं तेव्हा अनुभवायला मिळालं. माननीय मोरे सर हे तेव्हा मुख्याध्यापक. खरं सांगायचं झालं तर मोरे सरांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. त्यांच्यामुळेच मला एक विद्यालय काय असते हे कळलं. 6वीच्या जेवढ्या गोड आठवणी तशाच वाईट त्या नाही सांगत बसत. 6वी एवढी हसत हसत गेली की लॉकडाऊन कधी पडले, कोरोना कधी आला आणि शाळा बंद कधी झाली हे सुद्धा कळले. 7वीकडे वळायलाच नको. कोरोना कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे